अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहे आता बीच कडे. जेवण वगैरे नाश्ता वगैरे केलाय रूमवरच आणि निघालो. सोमणाबाई चाललेला आहे ही गॅंग आमची. आलेलो आहे आम्ही इथं शॉपिंगला आता गोवाचा. हे सोनेबाई घेतोय, मी पण घेतलेला आहे. ओके आणि बळी भैया बघतोय. ओके म्हणजे आता गोव्यातले लगेच तुम्हाला इकडं मारली. चाललेलो आहे आम्ही आता बागा बीच कडे म्हणजे समुद्राकडे. असे स्टोर आहे भरपूर इथे आणि रूम पण भरपूर आहे. काहीच अडचण नाही रूमला सध्याला. बोल ना काय म्हणतो. पुढे गेल्यावर काढ रे. इथं काय काढतो याचा काय काढतो फोटो. आपण ब्लॉग आपला आहे. आपण शेवटी सक्सेसफुली पोहोचलेला गोव्यामध्ये. विषय हार्ड क्वालिटी आणि हे सोन आहे. आणि मला घे ना आता जर ना जाणी जाणी बाय 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 उघड्या बाय कडक कडक. इथं स्कूटर बी भेटते ते बघा. स्कूटर आहे इथं पण आम्ही डायरेक्ट गाडीने आले त्याच्यामुळे आम्ही स्कूटर काही घेत नाही. त्याच्याकडे स्कॅम आहे रूम मध्ये बिल स्कॅम आहे. फक्त आता बघून या सगळं विचारून. त्याला आमची गँग निघलेली आहे आता अशा प्रकारे. शॉर्टकट डायरेक्ट बागा बीच कडे वॉटरफॉल. असं रोडने चाललेलं आहे आम्ही. आलेलो आहे आता आम्ही हळूहळू पोचलोय बागा बीच कडे. तुम्हाला सीन दिसत असेल हळूहळू दिसणार ना आता. पुढे थोडा पाणी दिसेल थोडाफार. ऊन कस काय चटकत आहे. नाईटला भारी सीन आहे. सीन कडक मध्ये सीन कुठे गेले. सीन अशा प्रकारे विषय आळाय गोवा. ऑरेंज चष्मा आणलाय घेतला काय. अशा प्रकारे गोव्यामध्ये फुल गर्दी होती बीच मध्ये. आणि मुकेश मी लगेच निघाला मग तिकडं समुद्राकडे. आणि बळे भैया काय खात येत होता काय माहिती. आणि आपण काय गंमत येते त्याचं त्यालाच माहिती. असा फुल जाम होता गोवा. आणि थोड्याच वेळात आम्ही लगेच पाण्यामध्ये. आणि बळे भैयाने लगेच सळकी मारली गुडघ्यावर पाण्यात. आणि त्या मस्तपैकी डान्स चालू केला त्याने त्याच्या स्टाईलमध्ये. आणि नंतर सोने आणि बळी भैया काय करीत होते काय माहिती. लगेच मग एक रील शूट केली मस्तपैकी. त्यामध्ये पण एक जण आला मध्ये स्टॉपला. त्याच्यात मनात लागला रूम पाहिजे का. अरे काय तर निघाला मग नाईटचा व्ह्यू पाहायला. म्हणलं चला नाईटचा व्ह्यू बघू आता तिकडला कसा आहे विषय. ही बागा बीच आहे त्याच्या पलीकडे का पलीकडे एक बीच आहे तिथं जाऊ. मग विषय का आता चाललो इकडे. अरे आम्हाला यायचं होतं सकाळी आपलं रात्री 7 वाजता.
सीन गोवा 10 वाजता. चाललेले सगळ्या बीच कडे. कडे जाण्याचा रोड नाशिक क्वालिटी लाईटचे कलर बिलर अशी लाइटिंग खतरनाक दिसते ना राडाची. क्वालिटी रायटिंग वेटिंग इथे विशेष कॅम्पिंग पाचशे एक नंबर. आलेलं आहे आता यांच्या माग 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 माग. काल पाणी त्या लाठी पचे होतं म्हणजे सकाळी त्या लाठी पचे होतं ना आता डायरेक्ट इथपर्यंत येतो. सकाळी खाली होतं बरं बीचचा साईडचा पाण्याचा विषय पाणी वर येत आहे संध्याकाळी. चाललेलो आहे. अशा प्रकारे सगळं बीच सगळं फिरून आता दमलो होतो. तर सगळेजण गेले होते पुढं रूमकडं. तर आम्ही दोघं जण चाललो होतो आता रूमकडं. तो आता किती वाजले सोने? 6:45चा व्ह्यू चाललेलो आहे आम्ही याला बीचकडं. सकाळी लवकर उठून म्हणलं एक फोटो एक रील बिल बनावं मस्त. सकाळी एवढी काही पब्लिक नसती इथं सकाळी त्याच्यामुळे म्हणलं चला लवकर आवरू आणि जाऊ. सगळं बंदच आहे अजून. ठीक आहे सगळं बंद आहे. हे बघा लुक आजचा सकाळचा लुक आहे. रेडी ओके मध्ये फुल. माझ्यासोबत आहे सोंटी बाय. तेव्हा बी चष्मा बिष्मा घालून ओके रे. हा चाललेलो आहे आम्ही सकाळी. मस्त वाटतंय गार वातावरण एकदम चिल. हे निघलेले सकाळी ट्रिपोली. गाया बिया आपल्या भेंड्यावणीचा विषय इथं गायाचा का मस्त सगळे अजून झोपलेलेच आहे काय काय नाही. हां चालू झालेलं आहे काम आमचं टेबल वगैरे लावायचं. आम्ही आलोय सकाळीच. चलो गोव्यात आलो आणि फोटो नाही आला काय झोपलेलेच होईल अजून. कुत्रे बित्रे हे पाय हे कुत्रे मजा घेतात गोव्याची फ्रीमध्ये. हा मोकळा समुद्र. मस्त लाटा. आवाज म्हणजे क्वालिटीचा आवाज येतो असं. सोना व्हिडिओ कॉल करतो टॉपचा डायरेक्ट राडा कसा आहे सीन. मग काय 1-2 रील काढले आम्ही इथं. फोटो काढले थोडे आणि निघालो. मग काय तुमच्या गाडीचे ड्रायव्हर नाना मामा यांनी गाडीची टंकी डायरेक्ट फुल करून टाकली. लगेच निघालो आम्ही. चलो आरंबोल बीचकडे चालते. मला काय लास्ट आता आरंबोल बीच मध्ये
बड़े भैया बोल ना दादा. येत आहे. मग काय गेलो बीचवर, थोडं बीचवर फिरलो, थोडा डान्स केला आणि थोड्याच वेळात आम्ही लगेच आता निघालो होतो रिटर्न आम्ही. तर जाता मध्येच 2 चेकपोस्ट होत्या. त्याच्यामध्ये पहिली चेकपोस्टला लगेच आमच्या गाडीचा नंबर बघितल्यात लगेच आम्हाला साईडला लावायला लावली गाडी. त्याच्यानंतर मग निघालो पुढं. असा आंबोली घाटाच्या वरतीच आहे. उतरलेलो आहे आम्ही इथं दौंडमध्ये चहा घ्यायला. रात्रीचे वाजलेले आता किती वाजलेत ना 1 मिनिट 3:30. घरी चाललोय येऊन आता परत मध्ये काय घेताच नाही आला कारण सगळा अंधार असल्यामुळे दिसत तयार नाही. पुन्हा तिथं थांबलोय डायरेक्ट. काय रे चालेल. शेक पण चालू लगेच खुर्ची टाकून बसणार आता बसलो. थोडा टायमिंग होणारच आहे मातमचा. गाड्या नाही लागणार का? नाही गाड्या नसतील. चला तर मग काय चहा वगैरे घेतला आणि निघालो आम्ही पुढं. बळे भैयाला आणि सोने भाईला परत नगरमध्ये सोडायचं होतं आणि आम्हाला जायचं होतं मग पुढं. त्याच्यामुळं मग त्यांना आम्ही सोडणार होतो आणि जाणार. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये आता. चला बाय बाय.